स्वामी चक्रहांचं सालबर्डी येथे मुक्काम आहे. आणि सालबर्डीच्या पर्वतामध्ये स्वामी चक्र मौन अवस्थेमध्ये राहत आहेत. असं आपण सर्वांनी श्रवण केलं. त्या सालबर्डीच्या पर्वतात वास करत असताना परमेश्वराने मौन्य अवस्थेमध्ये नाना प्रकारच्या लीळा केल्या. त्या लीळेमधून महत्वाची एक लीळा आपल्या समोर येणार आहे. आपण सुद्धा एका जंगलात वावरत आहे. घनदाट जंगल आहे. या घनदाट जंगलामध्ये शिकारी करणारे पारधी शिकार करण्यासाठी फिरतायत. आणि दोन पारध्यांमध्ये पैज लागलेली आहे. दोन पारधी आहे. दोन पारध्यासोबत दोन श्वान आहे. दोन कुत्रे आहे. आणि त्यांना त्या एका मोकळ्या जागेमध्ये ससा हा प्राणी सापडला आहे. आता ससा हा सापडला. दोन पारधी आहेत. शिकार एक आहे. आपसामध्ये वाद चाललेला आहे. कोणाची शिकार आहे, कोणाची शिकार आहे, काय करावं, काय करावं. ससा हा मुका प्राणी आहे. सुंदर प्राणी आहे. आणि काय करावं म्हणून त्यांचा वाद चालू असताना शिकार हे माणसाचं मनोरंजन आहे. शौर्याचं मोठेपण आहे. परंतु मुक्या पशुची, मुक्या प्राण्याची हत्या होते. कोणी लोक बैल घेतात, बैलाला आऱ्या टोचतात, काम करून घेतात. खूप प्रकारच्या आऱ्या टोचतात. कोणी काय करतात, रेड्या घेतात, त्यांची धुंद लावतात. कोणी अश्वाची धुंद लावते. म्हणजे मुक्या प्राण्यांचं एक मनोरंजन करण्यासाठी लोक त्याचा वापर करतात. परंतु या पारध्यांनी जो ससा मिळवलेला आहे तो हिंसक वृत्तीचे आहेत. हिंसक वृत्ती त्यांची आहे. त्या सशाला त्यांना मारायचं आहे. आणि त्या सशाला मारायचं आहे म्हणून विचार करताय. आणि दोघांमध्ये पकडलाय. काय करावं, वाद सुरू झाला. मग काय करायचं, काहीतरी पर्याय पाहिजे, तोडगा पाहिजे. त्या सशाला सोडायचं. त्याच्या मागं त्या दोघांचे श्वान सोडायचे, कुत्रे सोडायचे. ज्याचं कुत्र त्या सशाला पकडेल त्याची शिकार, असा त्याच्यावर निवाडा निघाला. ठीक आहे म्हणे. ससा सोडल्या गेलेला आहे.
मागे श्वान सोडल्या गेलेले आहेत. माग पारधी पळतात. आता विचार करा तिघांच्या पळण्याची परिस्थिती किती वाईट आहे. ससा पळतोय आपला जीव वाचण्यासाठी, श्वान पळत आहे जर यांनी पकडलं तर आपला मालक मला मारेल म्हणून श्वान आपले जीव वाचवण्यासाठी पळता की कोणीतरी पकडावं, आपण पकडावं किंवा यांनी पकडावं, आपला जीव वाचवावा, नाही तर मालक आपल्याला मारेल. आणि पारधी पळत आहे की कोणाचं श्वान पकडलं. परंतु ससा काय झाला, ससा पळता 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 खूप जोरात पळतो. ससा पळता पळता एका झुडपात घुसून गेला. झुडपात घुसून गेला. श्वान आले, इकडं तिकडं पाहायला लागले, ससा सापडत नाही आहे. ती कुत्रे कावडी बावडी झाली, अंग शहाराने गेलं, अंगावर काटे आले की आता आपले मालक आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही. श्वान बी कसे होते, कुत्रे बी कसे होते, काळीकुट्ट होते, शेपटीचे काटलेली होते, त्याची जिव्हा बाहेर निघायची, लालकट जिव्हा होती, भेसूर असे श्वान होते. त्यांच्या नजरा ससा न दिसल्यामुळं घाबऱ्या झाल्या, काळी चरचरायला लागलाय. काय त्यांची व्यथा खूप पाहत आहे. पारधी आडदान होते, उंच होते, शरीराने भरघोष होते आणि ते तीर कामट्या घेऊन धनुष्यबाण ज्याला म्हणतात, धनुष्यबाण घेऊन पळताय पळताय तिकडं पळताय आणि हे श्वान त्या ठिकाणी, कुत्रे त्या ठिकाणी थांबलेले आहे. पळभर विसावा घेतलेला आहे. तो ससा त्या झुडपामधून सर्व दृश्य पाहतो आहे की हे मला मारण्याच्या मागे टपलेले आहे, मला मारल्याशिवाय यांची हे नाही. काय करावं काय करावं. इथं जर राहिलो तर थोड्या वेळाने हे आपल्याला शोधणारच, शोधून आपल्याला मारणारच. त्या घशाला कोरड पडलेली आहे सश्याच्या. तिथं शरीर सर्व कंपायमान होत आहे, दुबळा पाणी आहे. सशाने कधी कोणाला त्रास दिलेला ऐकला का आपण? कोणाला त्रास देत नाही. अरे मी या जंगलात राहत होतो, माडू नदीचं पाणी पित होतो, गवत खात होतो आणि मग मला अशा प्रकारचं का केलं, माझ्यावर काय आपण. पण त्या झोडपातून तो ससा, त्याला माहित आहे की इथून पळावंच लागणार आहे. परत निघाला, परत पळाला. पळतोय ससा, परत श्वान त्याच्या मागं पळत आहे, परत मान शिकारी त्याच्या मागं पळत आहे. पळता 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 एक झाड लागलं. झाडाच्या खाली एक पुरुष बसलेला त्यांना चावून लागली सशाला. आपला प्राण वाचावा, आपण या प्राणातून मुक्त व्हावं असं सशाला वाचायला लागलं. म्हणून तो त्या पुरुषाच्या मांडीखाली लपून बसला. पुरुषाच्या मांडीखाली लपून बसला. श्वान आले, कुत्रे आले, माणसाला पाहिलं, झाडाखाली ध्यानस्थ पुरुषाला पाहिलं, कुत्रे समोर थांबून गेले. सशाने स्मित असे केले, जाऊ द्या काही असो, आता आपले तर प्राण वाचल्याशिवाय राहणार नाही. वज्रपंजर दिसतो पुरुष, कोणी का असेना, आपल्याला त्याच्या मांडीखाली बसायला मिळालं. शरण गेला तो ससा त्या पुरुषाला आणि ससा त्या ठिकाणी गेल्यानंतर ते सगळे दूरच थांबले. त्यानंतर पारधी आले. पारधी समोर थांबले. ध्यानस्थ होते, स्थितीवग्न होते. सुंदर अशी श्रीमूर्ती होती आणि एका झाडाखाली ध्यान करत बसलेला हा अवतार, सालबर्गीच्या पर्वतात असलेला हा हरिपाळाचा झालेला चक्रधर स्वामी आमचे त्या ठिकाणी बसलेले आहेत.
प्रभुरावांनी पाहिलं, प्रभुरावांचं चिंतन हटलं, स्वामींचं चिंतन हटलं आणि जे कमल नयन आहे, नेत्र आहे ते उघडले तर पाहतात तर काय, खाली मांडीच्या वर खाली ससा आहे, समोर श्वान आहे, पुढे त्यांचे मालक उभे आहे. स्वामी त्या मालकांना म्हणतात, अरे या सशाला तुम्ही का मारता? याने काय गुन्हा केला तुमचा म्हणून तुम्ही मारतायत? हा तर या जंगल्यामध्ये राहतो, ओढ्याचं पाणी पितो, नील उपद्रवी प्राणी, कधीच कोणाला कोणता त्रास आतापर्यंत सशाने दिलेला नाही. तुम्ही काय म्हणून मारताय? गरीब बिचारा, त्याला मारून तुम्हाला कोणतं पद भेटणार आहे? काय मिळणार आहे? आणि बाबांनो, तो आता माझ्याजवळ आलाय आणि त्या सालबर्डीच्या जंगलामध्ये, सालबर्डीच्या वनामध्ये, सालबर्डीच्या पर्वतामध्ये स्वामी चक्रधर न बोलणारे मौन्य देव असलेले, मौन्य असले पण तोंडातून एकच शब्द निघाला आणि ते सूत्र या मानव पंथात सर्वाला तारण्याला तयार झालं. प्रथमतः स्वामी चक्रधरांनी आपलं पहिलं सूत्र या सालबर्डीच्या पर्वतात फडकवलं. अहिंसेच्या वृत्तीचा मार्ग, अहिंसा वृत्ती, सर्वांनी अहिंसा वृत्ती निवर्तावं हा मार्ग स्वामी चक्रधरांनी सालबर्डीच्या पर्वतात या ध्वजासारखा पांढरा ध्वज आहे आपला, पांढरा ध्वज हा अहिंसेचं प्रतीक आहे आणि या अहिंसेचा प्रतीक असलेला ध्वज त्या ठिकाणी फडकवला गेलेला. स्वामींनी सांगितलं, हांगा येत शरण आल्या काही मरण. सुंदर असं सूत्र स्वामींच्या मुखातून त्या पारध्यांना सांगून टाकलं. अरे हा ससा आमच्या मांडी खाली होऊन आला, आम्हाला शरण आलाय, तो मुका प्राणी असेल पण आम्हाला शरण आलाय. येत काही मरण असेल, याला काही मरण देऊ आम्ही, शक्य नाही, भयातून मुक्त झालो. विघ्न न बाधती याला, किती मोठा आश्रय परमेश्वरांनी या ठिकाणी दिला. आपण सुद्धा या सूत्राच्या माध्यमातून परमेश्वराचं नामस्मरण केलं, परमेश्वराचं चिंतन केलं, परमेश्वराची आराधना केली, परमेश्वराच्या लीळेचं आठवण केली, तर आपल्याला सुद्धा हांगा येत शरण. काय कितीतरी व्याधी असतील परंतु परमेश्वराच्या नामस्मरणाची, सेवेची अत्यंत गरज आहे. ही जर तुम्ही जीवनात करत राहिले तर सशासारखं तुमचं सुद्धा जीवन अशा प्रकारचं होऊन देईल, दुःखमय राहणार नाही, दुःख रहित होऊन जाईल. एक ससा मुका प्राणी स्वामींचा शरण गेला आणि जन्मांतरीचं त्याचं दुःख स्वामींनी दूर केलं. अशा प्रभूचं वचन कधी न बोलणारा स्वामी, मी काय सांगितलं, ज्याच्या वाणीमध्ये पवित्रता असते तो कधी जास्त बोलत नाही आणि फक्त त्या पारध्यांना एवढंच सांगावं की हा ससा जंगलामध्ये राहतो, ओढ्याचं पाणी पितो, गवत खातो, तुमचं काही नुकसान केलं का? एवढ्या 4 शब्दामध्ये त्यांना बोध व्हावा. ते ऐकून, ते वाक्य ऐकून व्याध्यांनी वंदन केलं, शिकाऱ्यांनी वंदन केलं, काया प्रणित केली, बोलू लागले, चुकलो जी जगन्नाथ, आजपासून आम्ही हिंसा प्रवृत्ती सोडून देऊ, आजपासून आम्ही हिंसा करणार नाही. तुम्ही सांगा बरं एखाद्या मांसाहारी माणसाला 4 शब्द, नाही ऐकणार तुमची. परंतु एका स्वामींची अमृतवाणी दत्तात्रय प्रभुपादांनी अरळकाला म्हटलं, शंभोली शंभोली, अरे शांत हो राजा, शांत हो, तू दग्धायमान झालेला 3 तापापासून. शंभोली शंभोली म्हणून फेरी ते झाले. नसुद्या अंतकरणातल्या शब्दाच्या पवित्र वाणीतून
दत्तात्रय महाराजांच्या वाणीतून त्या अरळकाचे तिन्ही ताप शांतवले गेले. त्याचप्रमाणे या पारध्यां जे होते, या पारध्यांच्या मनामध्ये अहिंसा जी वृत्ती होती, हिंसा वृत्ती होती, ती अहिंसा होऊन गेली. चुकलो जी जगन्नाथा, आम्ही आजपासून हिंसा करणार. संकल्प सोडला हो. किती काही परिचय नाही, कधी काही नाही, फक्त 2-4 शब्द व्याध्यांना निरूपण करावे आणि निरूपण केल्यानंतर व्याध्यांनी सांगितलं आमचं चुकलं, काया प्रणित केली, चुकलो, आम्ही आजपासून हिंसा करणार नाही. माथा टेकवला स्वामींजवळ आणि आपल्या मार्गे गेले, अहिंसा वृत्तीचे झाले. हा पहिलं काम स्वामी चक्रांनी सालवडीच्या पर्वतात केलं, न बोलता कृतीतून 2-4 वाक्यातून. जे पारधी होते अहिंसा वृत्तीचे होते, हिंसा वृत्तीचे होते, त्यांना अहिंसा वृत्तीला लावलं. काय पाहिजे याच्यापर्यंत? कारण प्रत्येक अवताराच्या वाणीमध्ये सामर्थ्य सामावलेलं आहे आणि ते वाणी या दत्तात्रय महाराजा उपलक्षणी स्वामी चक्रांची वाणीने ते गेले आणि आपल्या मार्गाला लागले. गुरु शिष्याचा हे चालू आहे. गुरुला प्रश्न शिष्या करतो आणि गुरु उत्तर देतो. भिकंचन थांबला नाही ऐकल्यानंतर. भिकंचन म्हणतो मला शंका आली होय. हे ऐकलं, शंका आली, माझा शंकेचा परिहार करा. शंका यायला पाहिजे माणसाला. ज्याच्या अंतःकरणात शंका येते ना, तोच पुढे जाऊन आपलं जीवन बदलू शकतो. आम्ही सांगावं, तुम्ही ऐकावं, असं देवाने कुठेच सांगितलं. तुम्हाला माहित आहे, उन्हाळ्यामध्ये नंदी बैलाला सजून येतात, गावोगावी घरोघरी येतात, वाद्य राहतं त्यांच्याकडं. तुम्ही सोपाभर धान्य वगैरे त्याच्या धुळीत टाकतात आणि त्या नंदी बैलाला उन्हाळ्यातही विचारलं तुम्ही की हो नंदी बैला पाऊस पडेल का, तो मुलगी आलो पडेल. असं बनायचं नाही. आपण जे आपण ऐकतो ना, ते ऐकतो ते विचार करायचा. जसा पारध्यांनी त्यांच्या अंतःकरणाच्या गोष्टी ठसवून घेतल्या आणि ठसल्यानंतर विचार केला की या अवताराने जे सांगितलं आपल्याला ते गलत काही सांगितलं नाही हो, आपल्या जीवनाच्या योग्य सांगितलं आणि आपण त्याचं पालन करायलाच पाहिजे. म्हणून तो भिकंचन म्हणतो की मला एक शंका आहे. पहा, प्रभूंनी व्याध्यात बोलावं, शिकाऱ्याला बोलावं आणि त्यांचं मन पालटावं. कसं काय घटित झालं? आपण बऱ्याच लोकांना सांगतो मानवा पंथाचा उपदेश घेऊन टाक. आजपासून दारू पिऊ नको, हिंसा करू नको. काही काही भाग इकडं आहे का नाही माहीत नाही, पण आमच्याकडे असे भाग आहेत की ते आपला उपदेश घेऊन स्वामींचा सुद्धा दारूच्या मार्गाला जातात, ऐकत नाही. आणि हे पारधी एका शब्दात स्वामींचं ऐकलं होतं. काय अघटित असेल मला काही कळत नाही की त्यांचं मन पालटून ते गेलं. कसं अघटित घडलं, चमत्कार घडला मला सांगा. त्याच्या बोलण्याच्या वाक्यात साधेपण कसं काय ठसलं. कोणी उपनिषदाचं ऐकली, कोणी वेदाचं ऐकत नाही. जग वाम मार्गाने चाललेला आहे, आपला हेका सोडत नाही. काही काही आपल्या हेकावर राहतात, आपला हट्ट राहतो, मरून जाईल पण हट्ट सोडणार नाही. कोणत्याही मार्गाने जाऊ, नरकाला का जाईना, पण मी माझा हट्ट सोडणार नाही. आणि यांनी 2-4 शब्द सांगावं स्वामींनी आणि यांनी त्याचा अनुकार करावा. कीर्तन ऐकलं, प्रवचन ऐकलं, शास्त्र सांगून युग गेले. 3 युगामध्ये ईश्वराचा धर्म आला. मात्या पित्याची कथा ऐकली, प्रल्हादाची कथा ऐकली की प्रल्हादाने चिंतन केलं माझा देव कुठेही आहे अशा प्रकारचं. पण तो श्रोते प्रत्येक ठिकाणी माना झालं होता.
नामस्मरण किती करावं काही मला कळत नाही. बिभीषणाने ऐकलं, रावण झाला, द्रौपदी ऐकून राहिली, मंथरा झाली. हरिश्चंद्राचं सत्य भाषण ऐकलं, हरिश्चंद्राची गोष्ट सगळेच सांगतात, पण आपला एका सोडत नाही. तल्लीन होऊन जातात, पण असत्य हरिश्चंद्रासारखं सोडून देत. स्वप्नामध्ये त्यांनी संकल्प सोडावा, माझं राज्य तुला देऊन टाकलं विश्वामित्राला. प्रत्यक्ष विश्वामित्र दाराशी आला, या राज्यावर माझा हक्क आहे. म्हणे मी संकल्प, स्वप्नात तू संकल्प सोड. आपण स्वप्नात तर बरंच काही पाहतो, पण काय करतो, आणि स्वप्नात सोडलेला संकल्प सरसे हरिश्चंद्राने राज्याचा त्याग करावा, अशा गोष्टी आपण ऐकत आलो. या पुराणामध्ये ऐकत आलो, पण कधी कोणी असत्य सोडलं का? व्याधी लोकांचा, शिकारी लोकांचा हिंसक स्वभाव एका शब्दात कसा पालटला हो, काही कळालं नाही. दोनच वाक्य, हा या जंगलामध्ये राहतो, या ओढ्याचं पाणी पितो, इथलं गवत खातो, याला का मारतात तुम्ही, यांनी तुमचं काय वाईट केलं? या दोनच शब्दामध्ये त्यांचं मन पालटून गेलं. व्याध्यांचा जो हिंसक स्वभाव होता तो त्यांनी सोडून टाकला. ज्याच्यात शास्त्र नाही सांगितलं गेलं, ज्याच्यात पुराण सांगितलं गेलं नाही, ज्याच्यात राजभय दाखवलं गेलं नाही, त्या पारध्यांना आणि त्या पारध्यांनी सोडून टाकलं. आणि सांगणारा देव सुद्धा काही श्रेष्ठ असावा, उपाधिवंत असावा असं नाही. भनंग होता, संन्यासी होता, यतिमुनी होता. या साध्यापणाचा प्रभावच कसा पडला हो, आणि त्यांनी आपला हट्ट सोडून दिला. गरीब बिचारे प्राणी गवत खाऊन ओढ्यापाशी राहतात, पाणी पितात, त्याला का मारतात? या सामान्य याच्याने त्यांच्या हृदयामध्ये पाझर फुटलं. सांगावं गुरुवर, या मी टेन्शनमध्ये आलो, एवढ्या ह्याच्यात कसं काय झालं? तेव्हा गुरुराई वर्य म्हणतात, ऐका प्रभू वाक्यातील भाव, घेतला चित्ताचा ठाव. व्याजांनी त्यांनी जे सांगितलं ना, तेव्हा त्यांचं चित्त, पारध्यांचं चित्त अंतःकरण ठिकाणावर होतं. की ते सांगतात काय आहे ते ऐकण्यासाठी त्यांचं अंतःकरण चित्तमय होतं. त्यांचं मन कोणत्या गावाला गेलेलं नव्हतं. आपण इथं आहेत, आपलं मन देह देवळात, चित्त खेटला. मंदिरात येतो, देह देवळात राहतं, पण आपला बूट कोणी नेईन का, चप्पल कोणी नेईन का, या टेन्शनमध्ये आपण बसतो. तसं तर नाही. तो अवतार, तो पुरुष काय सांगतो याच्याकडे त्यांचं लक्ष होतं. उदाहरण दिलं त्यांनी, गाडग्यात अमृत ठेवावं. गाडगं म्हणजे मातीचं. मातीच्या गाडग्यात जर अमृत ठेवलं तर त्याचं काही अमरत्व नष्ट होतं? का अमृत आहे म्हणून सोन्याच्या आणि चांदीच्या भांड्यात पाहिजे? एखाद्या मातीच्या भांड्यातही अमृत ठेवलं तर त्याचं अमरत्व नष्ट होत. का मळीन वस्त्रात मूल्य गेले? यतिमुनीचा वेश धारण केला, संन्यासाचा वेश धारण केला, म्हणून त्या अवताराचं मूल्य निघून गेलं. काय काळी कोळशाची खाण, त्याच्यामध्ये हिरा मौल्यवान ठेवला, तर कोळशामुळे काही हिरा काळा झाला का? तसं ते अवतार जरी त्या हीन शरीरात असले, यतिमुनीच्या वेशात असले, तर जसं अमृत गाडग्यात आहे, कोळसा खाणीमध्ये आहे,
तर कोळशाचं आणि अमृताचं अमृत जात नाही, त्याप्रमाणे परमेश्वर कोणत्या शरीरात आहे, कोणत्या वस्त्रात आहे, कोणत्या वेशात आहे, यापेक्षा त्याच्यामध्ये आंतरिक सामर्थ्य काय आहे, त्या आंतरिक सामर्थ्याच्या माध्यमातून शब्द अलंकाराचं भूषण होतं. आणि ते शब्द अलंकाराचं भूषण शृंगार शब्दाचा त्यांनी काय केला, त्याच्या अंतःकरणात बसला आणि तो हेकेपणा सोडून दिला. ऐकण्याची वृत्ती त्यांची झाली. पारध्यांचं स्वामींनी सांगितलेल्या शब्दावर लक्ष गेलं आणि शब्द त्या अंतःकरणात भिडले आणि अंतःकरणात भिडल्यानंतर त्यांना खरंच आपलं आत्मनिरीक्षण सुरुवात करायला लागली. अरे आपण करतो हे चुकीचं आहे, आपण जे करतोय हे वाईट करतोय. ते अमृत, ते कोळसा कशा, हिरा कशात याला महत्व नाही, पण तो हिरा ज्यातही आहे तो मौल्यवान विचारच समोर देणार. तो अवतार कशात आहे, यतिमुनीमध्ये आहे का राजवेशात आहे का, आणि त्याच्याशी नाही घेणं हो, पण त्या अवताराचे जे विचार आहेत ते विचार आपल्या कानाशी निगडित झाले पाहिजे. तेव्हा आपण एका सोडू, हट्ट सोडू, आणि हट्ट सोडल्यानंतरच आपलं करतो. असे 2-4 शब्द त्यांनी एक चित्ताने ऐकले हो, त्यांचं जीवन सफल झालं. आपण सुद्धा या लीळा वैभवाच्या माध्यमातून जे काही शब्द ऐकायचे आहे ते जर एक चित्ताने अंतःकरणात ऐकले आणि जपले तर आपलं सुद्धा त्या शिकाऱ्यांसारखं, शिकाऱ्यांचं जसं जीवन बदललं तसं जीवन, पण ऐकण्याची वृत्ती पाहिजे, ऐकल्यानंतर हट्ट सोडण्याची वृत्ती पाहिजे. आणि हट्ट जर आपण कोणत्याही वाईट गोष्टीचा नेला तर आपलं जीवन वायबारीने. उदाहरण सांगतो, एक पती पत्नी, 2 पती पत्नी होते. काय सांगता येत नाही, संसाराचं जीवन किती वाईट आहे. पत्नी जीवनात येते तेव्हा पत्नीचा मागचा पुढचा कोणताच आपल्याला काही माहीत नसतो, किंवा पतीचा कोणताच माहीत नसतो. दोघांचे मन अज्ञान असतात, अजान असतात. परंतु जेव्हा लग्न होतं आणि लग्न होऊन मंडपामध्ये फेऱ्या मारतात, फेऱ्या मारल्यानंतर त्यांचं एकरूपता होते, मनोमिलन होतं. त्या मनोमिलनामध्ये दोघांचे स्वभाव, दोघांनी व्यवस्थित हँडल केलं तर ते गाळं चालले आहे. संसाराचं गाळं 2 चाकावर चालतं. एक चाक जर पंक्चर झालं आणि एक चाक जर चांगला आहे तर गाडं चालत नाही. अशा पद्धतीतलं हे कुटुंब, आणि या कुटुंबाच्या माध्यमातून दोघांचे स्वभाव ज्या स्थितीत असतील त्या स्थितीत, परंतु पत्नीचा स्वभाव उग्र होता. जे सांगितलं ते कधीच करत नव्हतं, त्याच्या उलट करून ठेवायचे. स्वभावाला नाश नाही. देवानी सांगितलं जर तिच्या घरी पाहुणे आले आणि पाहुणे आल्यानंतर यांनी सांगितलं चांगला स्वयंपाक कर, पुरणपोळी कर, बासुंदी कर, ही त्याच्या उलट उत्तर द्यायची. का करत? चटणी भाकर कर. काय करत? चटणी भाकर करेल. उलट करायचं. कंटाळून गेलता. कधी कोणी आलं तर सांगावं लागायचं, पाहुणे आले चटणी भाकर कर. का करत चटणी भाकर? चांगलं करत. कोणी हे मन जुळत नव्हतं. कंटाळला काय करावं, याला औषधही नाही. कोणत्या दुकानात जावं आणि आपली परिस्थिती समजावी, काही नाही. फक्त याला धर्मच एक अशा प्रकारचं औषध आहे आणि धर्माच्या माध्यमातून एक औषध आपल्याला या जीवनामध्ये उतरवलं. या स्वामींसारख्या
आणि त्या पारध्यांसारखं जर जीवनामध्ये आला योग आणि ते जर शब्द आपल्या अंतःकरणात गेले तरच जीवन बदलतं, नाही तर बदलू शकत नाही. योग झाला नाही, पत्नीला कधी धर्म ऐकायची गरजच पडली नाही. ती स्वतःला अशी समजायची की माझ्यासारखा हुशार कोणीच नाही. कंटाळला. एका दिवशी काय झालं, एका गावाला जात होती. गावाला जात असताना मधामध्ये नदी लागली. नदीला पाणी होतं आणि नदीला पाणी होतं, हिला काही पोहता येईना. काय करावं विचार केला, काही पोहता येत नाही. हा म्हणतो तू माझ्या हात पकड, मी तुला व्यवस्थित पलीकडच्या काठावर नेतो. हा कंटाळलेला होता, तुम्हाला माहित आहे. अर्ध्यात गेला, इतकं पाणी लागलं, तिने हात धरलेला होता. याला ही चान्स पाहिजे होता आणि ती हा काय म्हणतो, पाय बरं, हात पक्का धर, सोडू नको. तुम्हाला माहित आहे ती काय करायची, उलट करायची. जे सांगितलं त्याच्या उलट करणं तिचा धर्म होता. एवढ्या पाण्यात गेल्यावर हात पक्का पकड हा मुद्दा म्हणतोय, ती म्हणते का पकडा, हात सोडला. हात सोडून गेला, व्हायला लागला. तो म्हणतो अरे वाहिली ना तू, अरे वाली तर वाली, माझी टेक तर राहिली. असा संसार हट्टाच्या साठी आपलं जीवन मृत्यू काही पाहत नाही. आणि आपल्याला तर हा जीवन संसार व्यवस्थित करायचा असला, आपल्याला जीवनामध्ये चांगलं करायचं असलं तर या दोघांना चाकं मजबूत करायसाठी अशा धर्माची गरज आहे, अशा ज्ञानाची गरज आहे, अशा अवताराच्या तोंडातून निघाल्या शब्द आपल्या अंतःकरणात जाण्याची गरज आहे. हे शब्द आपल्या अंतःकरणात गेले, जसं प्रार्थ्याचं जीवन बदलून गेलं त्याप्रमाणे दुसऱ्याचंही जीवन बदलून जाईल. अशा शब्द अलंकाराचं वात्सल्याची जी भूमिका आहे, चक्रवर्ती अशा प्रकारचा जो आहे स्वामी चक्रधर नम्र झाला. 12 वर्ष मौन्य घेतलं, सकल जीवाचं चिंतन केलं की कोणत्या जीवाला कोणत्या पद्धतीने मार्ग दाखवावा, आणि त्या मुखातील पहिलं सूत्र सालबर्डीच्या पर्वतात स्वामी चक्रधराने काढलं. हे सूत्र नाही, हे ईश्वराचा पुत्र आहे. हे सूत्र आपल्याला बांधून ठेवणार आहे. हे सूत्र परमेश्वर भक्ताचं गोत्र आहे, परिवार आहे. शब्दाची काशी किती असली तरी चालेल, पण सूत्र हे सूत्रच आहे. ज्याप्रमाणे मल्लाचं शरीर पिळदार असतं, त्याप्रमाणे आपलं शरीर, आपली जीवनाची काया जर व्यवस्थित करायची असली तर हे सूत्र देहधार पाहिजे. या सूत्राचा आपल्या अंतःकरणात उच्चार पाहिजे. हंगा येथ शरण आल्या काही मरण असेल. लहान मुलाला धडा येऊन 3री-4थीत धडा होता दयाळू चक्रधर. आता आहे की नाही माहित नाही, पण पूर्वीच्या काळातच स्वामी चक्रधरांचा धडा होता. या सशाची गोष्ट होती. अशा गोष्टी आपल्या मुलांना जर आपल्या अंतःकरणात त्यांच्या राबवल्या तर त्या पारध्यांसारखं त्यांच्याही मनावर परिणाम. केवळ तत्वज्ञान सांगावं काही गरज नाही, पोथी लावावी असं बाबांचा निरोप आला. काय लावावी कळालं पाहिजे. पोथ्या मानव पंथात 5000 ग्रंथ आहेत. 5000 ग्रंथामध्ये अनेक ग्रंथ असे आपल्या डोक्याच्या वर आहेत, परंतु पुढचा श्रोता आम्हाला पाहावं लागतो.
आणि श्रोत्याला पाहून हे अशा प्रकारचं लीळा वैभव स्वामींच्या लीळा सुटसुटीत मराठीत साध्या शब्दात याच्यात सांगितले. म्हणून हे आपल्या समोर लावलं. काय मोठं ब्रह्मज्ञानाचं गुढ ज्ञान, विश्वहिताचं संवर्धन असं काही तुमच्याजवळ लावलं नाही. तुम्हाला काही हे सांगितलं नाही आल्यापासून की तुम्ही सर्व सोडून द्या आणि संन्यास घ्या. नाही हो, आपलं जीवन बदलवण्याचा प्रयत्न करा. आपण ज्या जागेवर आहात त्या जागेवर आपण वास्तव्य करत आहात, त्या जीवनाची दिशा बदला, त्या जीवनाचं ध्येय बदला. आणि ते ध्येय बदलण्यासाठी हे लीळा वैभव आहे. जीव उद्धारावयाची सकृती या सूत्र संज्ञेतून सुटलं. सूत्र स्वयंभ जन्माला आलं. कळालं तुम्हाला सूत्राचा अर्थ? हांगा येतं शरण आलिया काही मरण असेल. एक साधारण सूत्र स्वामींनी, साधारण तुम्हाला वाटत असेल पण पारध्यांचं जीवन बदलवणारं सूत्र त्या ठिकाणी सांगितले. याचा अर्थ आहे की परमेश्वराला शरण जा. प्रत्येकाने परमेश्वराची भक्ती एक निष्ठतेने करा. जसा जगामध्ये पतिव्रता धर्म एक निष्ठ आहे, त्याप्रमाणे परमेश्वराची भक्ती हा धर्म एक निष्ठतेने जपा. तर काही मरण नसेल. जर तुम्ही त्या अवताराच्या सूत्राला शरण गेले, एक निष्ठतेने वागायला लागले, तर मला नाही वाटत तुमच्या जीवनामध्ये मरण नावाची वस्तू. मरण तर प्रत्येकाला येणार आहे हो. या मरणाला काही महत्व नाही. मरण म्हणजे दुःखरूप मरण. मरण म्हणजे आपल्यावर येणारे अनेक संकटाचं मरण. हे मरण येणार नाही, पण ते सूत्र आपल्या अंतःकरणात झिजवा. लीळा चरित्रातलं एक सूत्र आहे. लीळा चरित्र एक सागर आहे. एका सूत्राचा अवलंबन तुम्ही जर जीवनामध्ये केलं तर तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे. एक एक सूत्र रत्नाचं भांडार आहे. 1050 सूत्र आहे स्वामींचे. असे एक सूत्राने पारध्याचं जीवन बदलून टाकलं. असे सूत्र स्वामींनी सांगितलेले 1050 आहे. आणि 1050 सूत्राच्या माध्यमातून आपण एक सूत्र तरी स्वामींचं ऐका. देव दानवानी मंथन केलं, 14 रत्न निघाले. लीळा सागराचं मंथन केलं, आत्मचिंतनाचं घुसळण केलं. 14 रत्न वर आले, भांडणे होऊ लागले. पण सूत्र रत्नाची किमया किती मोठी. रत्न निघाले, भांडण झाले देवदानवाचे. इथं भांडण झाले आणि स्वामींचे एक सूत्र निघालं तर विश्वशांती झाली. विश्वास शांती नांदली. म्हणून या जगामध्ये स्वामींचे जे सूत्र आहे ते रत्नापेक्षा श्रेष्ठ आहे. दृष्ट मारावया आले, अर्ध सत्य ऐकलं, सूत्रच निमित्त झालं. त्याप्रमाणे लावण्याचा असलेला परमेश्वर, त्याचं मुखातून निघालेलं सूत्र अमृताचा कुंभ आहे, गागरीचा कुंभ आहे, मोक्ष फळाचा कुंभ आहे, धर्माचा आधारस्तंभ आहे. एक एक स्वामींचं सूत्र आपल्याला धर्माला आधार देते. वचनरूपी परमेश्वर सत्य धर्माचा पारेकरी, युगाने युग
परमेश्वर क्रीडतो. ते अच्युत गोत्राचे धागे भक्ताने काय करायचे? सांभाळायचे. सशाच्या पाहुणी दैन्य स्वामी चक्रांनी त्याच्या मांडीला खाली आलं ना. काय स्थिती असं हे देवानी पाहिलं. प्रत्येक जण मरायला घाबरतो. जीवनात एकही असा नाही की ज्याला मरण आवडतं, पण ते कोणाला चुकत नाही. प्रत्येकाला मरण आवडत नाही, पण प्रत्येकाला मरण येतं. त्या सशांवर आलेली दैन्य देवाचं भंगलेलं मौल्य, त्या सशासाठी देवाचं मौल्य भरलं. सूत्राचा जन्म झाला त्या सालवडीच्या पर्वतामध्ये. व्याध्यांमुळे रामायण झालं. व्याध्यामुळे सूत्र जन्माला आलं. रामायणामध्ये रामायण व्याध्यामुळेच झालं, शिकारीमुळेच झालं. सोन्याचं हरिण पाहिजे होतं सीतेला. जा तुम्ही शिकारी व्हा आणि शिकार करून आणा. रामायण घडून गेलं. सीता उठवल्या गेली आणि हे इथं शिकारी आहे, इथे व्याधी आहे, इथे शिकारी आहे आणि इथे या व्याध्यांमुळं स्वामींचं सूत्र जन्माला आलं. दोन व्याध्यांमध्ये किती फरक आहे. तिकडं एक मोठं रामायण घडलं आणि इकडच्या या व्याध्यान शिकारीमुळं स्वामींच्या मुखातून सूत्र निघालं. दोन्ही प्रसंगाचे दाखले समान आहेत. सालबडीच्या पर्वतात ज्ञानगंगा जन्माला आली. पारधीस त्या ज्ञानगंगेत ज्ञानप्राशन करून ज्ञान पिऊन तृप्तायमान झाला. आपण काय केलं? या अध्यातून आपण काय शिकलो? जे काय आपण ऐकतो ना ते खूप प्रेमाने ऐकावं. जे आपण ऐकणार आहे, श्रवण करणार आहे, ते एक चित्ताने व्याध्यांसारखं ऐकावं. आपलं जीवन बदलून दे. सशाचं जीवन बदललं, पारध्यांचं जीवन बदललं एका सूत्राच्या माध्यमातून. हे सूत्र आपण जर दररोज पारायण केलं तर आपलं जीवन बदलून दे. आर्तवंत जो आहे, आर्तवंतासाठी स्वामी चक्रांनी अवतार केला. आर्तवंतासाठी स्वामी चक्रांनी आपण ते निर्माण केला. देवानी ससा हाती घेतला. पा आतापर्यंत पारध्याला निरूपण केलं. पारधी मार्गाला लागून गेले. अहिंसा वृत्ती धरून संकल्प सोडले. आपण हे उपदेश घेताना आपल्या गुरुजवळ संकल्प सोडले. देवाच्या समोर सोडतो, गुरुच्या समोर सोडतो आणि सांगतो आजपासून मी कोणत्याही सप्तव्यसनाच्या अधीन होणार नाही. काय खोटं बोलतो आपण? आपण संकल्प सोडतो. 8 दिवसांनी परत आपण त्या अंग्रेजी दवा के दुकान पे मिळते ऐका ना, तिथं जातो, मांसाहार करतो. बोललो देवाशी गुरुशी, संकल्प सोडला, खोटं बोललो. पण पारध्यांनी ही जीवनात चूक केली नाही. पारध्यांनी संकल्प सोडला, देवाचे झाले, निघून गेले. सशाला समोर गेले, त्याच्याकडे पाहिलं. गोजीरवाणा ससा होता, पांढऱ्या रंगाचा ससा होता आणि त्या सशाला समोर अलगद धरलं आणि त्याच्याकडून स्पर्श केला आणि स्पर्श करून दृष्टीला दृष्टी मिळून एक परमेश्वराची विद्या, ज्याला देहविद्या म्हणतात, ती त्याला देऊन टाकली. त्याचं सुवर्णाचं शरीर बनवून टाकलं. देवानी तो सशा शरण आला, त्याला सुवर्णाची काया देऊन टाकली आणि
चिरंजीवी केलं. आजही तो ससा त्या जंगलात असेल, आपल्याला पाहायला भेटणार नाही, पण आहे. अलगद सोडून गेला. त्याचं वय सृष्टीपर्यंत आहे. सृष्टीचा संवार होत नाही तोपर्यंत तो ससा त्याच जंगलात त्याच ठिकाणी वावरणार. पण जो पांढरा ससा होता त्याचा रंग पिवळा केला. हे मग काय, सुवर्णाची काया करून टाकली. त्या सशाला अभय दिलं की आजपासून तो चिरंजीव, तुला कोणीही काही केसालाही धक्का लावणार नाही. एक मुका प्राणी स्वामींच्या साठी शरण गेला, त्याचं जीवन स्वामींनी बनवून टाकलं. आपण तर माणसं आहे, आपल्याला सर्व कळतं. आपण देवाजवळ शरण का जाऊ नये? आपण देवाजवळ का जाऊ नये? जर मुक्या प्राण्याचं देव रक्षण करतो तर आपलं करणार नाही का? करेलच, पण आपली भावना सशासारखी एक निष्ठतेने पाहिजे. आपण त्या देवाजवळ जात असताना देव माझा, मी देवाचा म्हणतो आपण आरती झाल्यावर. पण बाई तो हे शब्द म्हणत असे, वरवळे म्हणतो तेवढ्यापुरतं म्हटलं, दंडोत दंडोत केलं की परत आपण आपल्या उद्योगाला लागून जातो. असं नाही. देव माझा, मी देवाचा. ऐशियापरी अशी देव का देवमती, असं राहायला सांगितलं आहे देवाने. आणि या सशाला असं केलं म्हणून त्याला चिरायू झाला. पारध्यांना देवापासून ज्ञान झालं आणि हिंसा वृत्ती सोडून दिली. अहिंसेचा मार्ग पकडला आणि खरोखर त्यांचं जीवन बदलून गेलं. अशा या कथेला येथोची तिथंच थांबलं. पुढे ऐकण्यासाठी या अध्यायाला विश्राम घ्यावा लागेल. आपलं जे जे अध्याय होते, ज्या ज्या अध्यायाच्या माध्यमातून आपण ज्ञानाचं श्रवण करणार, आपण पवित्र होते. आपलं अंतःकरण पवित्र होईल, आपलं मन पवित्र होईल. मने भोजराज अशा प्रकारचा तो कवी भोजराज आपल्याला सांगतो आहे. असं लीळा वैभवाच्या माध्यमातून प्रथम भागे ससा रक्षण असा अध्याय आपला या ठिकाणी संपलेला आहे. स्वालबर्डीच्या जंगलामध्ये स्वामींनी सशाचं रक्षण केलं, पारध्यांना हिंसेपासून दूर केलं. हा एक आदर्श या अध्यायाच्या माध्यमातून पहिल्यांदा आमच्या देवानी ज्ञानशक्ती स्वीकार केल्यानंतर सालबर्डीच्या पर्वतात केलेला हा एक मोठा मानवा पंथाला नाही तर पूर्ण समाजाला एक संदेश दिलेला. आणि हा संदेश आपल्या जीवनात असणं अत्यंत गरजेचं आहे. पुढे अध्याय 6 सुरू करणार. परमेश्वराच्या कृपेच्या माध्यमातून सर्व चालू आहे. परमेश्वराच्या ज्ञानाच्या माध्यमातून सर्व चालू आहे. आणि परमेश्वर या सालबर्गीच्या गिरी पर्वतामध्ये, डोंगरामध्ये आपलं पीठ बनवलेलं आहे, अहिंसा पीठ. आणि अहिंसा पीठाच्या माध्यमातून त्या पर्वतात आपलं कार्य करायला लागले. त्या गुहेमध्ये बसलेला आहे. आपली कर्मभूमी मानलेली आहे. संन्यासी लोकांचं स्वगोत्र पवित्राहून पवित्र असलेलं पवित्र धाम ते सालबर्डी त्या ठिकाणी गाजलेली आहे. अनेक प्रकारचे साधू त्या ठिकाणी तप करतात, व्रत करतात, कर्मकांड करतात, सिद्धी प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करतात. असाच एक त्या पर्वतामधली घटना आहे. जशी सशाची घटना घडली ना, आता तशी माणसाची घटना घडलेली आहे. त्याच सालबर्डीच्या पर्वतात मानवाची घटना एक घडलेली आहे. त्यात पर्वतात अनेक प्रकारचे तेजस्वी तपस्वी लोक होते. त्यामध्ये एक बाई होती.
तपोनिधी, तप करणारी बाई त्या जंगलात वास्तव्य करत होती, सालबर्डीच्या जंगलात योगिनी म्हणून राहत होती. तिचं नाव होतं मुक्ताबाई. या मुक्ताबाईचा पहिली जर विचार कहाणी पाहिली, पहिला जर विचार केला तर विक्रमादित्य राजा होता. या विक्रमादित्याची पत्नी होती. उज्जैन सर्वाला माहित आहे. उज्जैन हे एमपी मध्ये इंदोरच्या जवळ आहे. या उज्जैन नगरीचा राजा होता तो विक्रमादित्य. आणि त्या राजाची पत्नी हे होती, तिथं दिलेलं होतं, सासर होतं तिचं. आणि विदर्भातली अचलपूर परतवाड्याच्या जवळ आहे. या परतवाड्याच्या जवळ तिथं माहेर आणि सासर म्हणजे उज्जैनला तिला दिलेली होती. राजा विक्रमादित्य धर्मवीर होता, त्याची ती अर्धांगिनी. काय सुख नसावं तिथं, स्वर्ग सुखापेक्षा सर्व सुख त्या ठिकाणी आलेलं होतं. अष्टभोग त्याच्याजवळ होते. सर्व सुख भोगून तृप्त पावलेले होते. परंतु सोबत काय होतं, धर्मवृत्ती होती. धर्मवृत्तीशिवाय आपल्या जीवनात सुख येत नाही. पैसा कितीही असो, पण अंतःकरणात धर्म नसल्यानं जीवन वायवार आहे. जीवनामध्ये काही अर्थ नाही, म्हणून धर्माची गरज आहे. धर्मवृत्ती त्यांच्यावर होती. पण संसाराचं स्वरूप मी 1000 वेळा सांगितलं तुम्हाला. तो सुखरूप संसार असो का दुःखरूप संसार असो, संसार हा विलक्षण आहे. एक सारखा कधीच राहू शकत नाही, म्हणून याला संसार म्हणतात. त्या सुखामध्ये दुःखाचं मिश्रण झालं होतच. सारखा उन्हाळा राहू शकत नाही, सारखा पावसाळा राहू शकत नाही, सारखा हिवाळा राहू शकत नाही. उन्हाळ्यात पाऊस पडतो, पावसाळ्यात ऊन पडतं, थंडी कधीही पडते. त्याच्यामुळे संसारामध्ये कधीही सुख येतं, कधीही दुःख येतं. संसारच आहे. आणि याच्यामध्ये दुःखाचं मिश्रण झालं. सुख कमी होत चाललं, दुःख महान होत चाललं. धागे सुखदुःखाचे अंगावर आले. संसार म्हणजे चढ उतार, संसार म्हणजे कडू आणि गोड. संसार कडू आहे, गोड आहे. कधी कडू राहतो, कधी गोड राहतो, एकसारखा नाही. आपण अनुभव घेत असताना संसारात सावली सारखा आहे, उन्हासारखा आहे. आणि पहा, या विक्रमादित्याच्या राज्यामध्ये संसार सुखरूप चालला असताना, सर्व काही व्यवस्थित असताना काय झालेलं आहे, या राज्यावर म्हणजे उज्जैन नगरीवर विक्रमादित्याच्या राज्यावर परचक्र लोकांनी स्वारी केली. दुसऱ्या राज्यातल्या लोकांनी स्वारी केली. क्रूर शत्रू, शत्रू म्हटला की क्रूर वृत्ती राहते. आणि त्या राज्यावर अचानकपणे घाली केल्यामुळे विक्रमादित्य काही करू शकला नाही. सोन्या चांदीची लूट झाली. जेवढे राज्यात सोनं चांदी आहे ते लूट झाली. द्रव्य लुटलं, सैन्याला मारून टाकलं राजा विक्रमादित्याच्या.
घराला आग लावली, घर जाळून टाकलं, नगर भेसूर झालं, रक्ताचा पूर व्हायला लागला, क्षणात शमशान झालं. इतकी चांगली नगरी असताना, इतकं सर्व सुख असताना प्रपंचात कोणत्या वेळेस काय होईल कोणीही सांगू शकत नाही. आणि अशा क्षणातच संसाराचे विध्वंस झालं. सैन्य जीव घेऊन पळालं. सैन्याला किती जखमा झाल्या सांगता येत नाही. राजाच्या पट्टराण्या घाबरल्या, प्राण घेऊन पळाल्या. काय करतील, आपल्याला मारून टाकतील. पण त्याच्यामध्ये एक स्त्री धैर्यवान होती. आपत्ती आलेली आहे, आपत्तीला समोर जाणं काम आहे. मुक्ताबाई नावाची एक विक्रमा राज्याची पत्नी, धैर्यशील, ती घाबरली नाही. तिने विचार केला, हा संसार अनित्य आहे, असंही मरायचंच आपल्याला. उज्जैनहून पळ काढला तिने, उज्जैन नगरी सोडून दिली. आणि खूप लांब एक नगर होतं, एक गाव होतं. तिथं वेश्या होती. त्या वेश्याच्या घरात तिने आश्रय घेतला. ज्याप्रमाणे जलाचा कुंभ असावा, पाण्याचा तळ आहे किंवा पाण्याचा घडा आहे, त्याच्यामध्ये तेलाचा थेंब टाकावा. तरी टाकून पाहिलं असेल आपण. त्या घटामध्ये पाण्याचा थेंब जर टाकला तर तेल बाजूला राहतं, आपलं पाणी बाजूला राहतं, तेलाचा थेंब वेगळा राहतो. विचार करा, पतिव्रता असलेली मुक्ताबाई वेश्येच्या सदनी गेली. पाण्याचा घडा आहे आणि तिने भरलेला, त्याच्यामध्ये तेलाचा थेंब आहे, म्हणजे पतिव्रता स्त्री आहे, बाजूला राहते. एकही दिवस कोणताही आपला धर्म भ्रष्ट केला नाही. जळी असोली अलिप्त राहिली. ती मुक्ताबाई पतिव्रता अलिप्तता धारण केली, चारित्र्य ढवळून दिलं नाही. आपलं चारित्र्य पाळत होती, राहत होती वेश्येच्या घरी, परंतु आपलं सर्वस्व तिने पणाला लावून त्या ठिकाणी आपला धर्म, पतिव्रता धर्म भंग होऊ दिला नाही. किती दिवस झाले, प्राण वाचवायचा आहे तिला, निघून आली होती. इकडे विक्रमादित्याचं जीवन उद्ध्वस्त झालं, भिकारी झाला. जमीनमध्ये वावरत होता. कोणीच आपल्याला ओळखू नये म्हणून आपल्या शरीराची, वस्त्राची कायापायाने केली. ती ओळखायला नको कोणी. ओळखलं तर अनेक पंचायती. ओळखायचा नाही म्हणून वस्त्राचं परिधारण पालट केलं, वेश परिवर्तन केलं. योग असा झाला की जाता 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 मुक्काम करता करता ज्या ठिकाणी मुक्ताबाई राहत होती त्याच घरी हा विक्रमादित्य जाऊन ठेपला. किती विचित्र स्थिती आहे. मुक्ताबाई धर्म वाचवण्याच्या दृष्टीने त्या घरी गेलेली आहे. हा विक्रमादित्य आपला शरीर लपवून आपण कुठेतरी उदरनिर्वाह करावा म्हणून त्या घरात गेलेला आहे. काही दिवसांनी तिथं मुक्ताबाईला पाहिलं त्याने. अचंबा झाला म्हणाला.
विक्रमादित्याच्या अंतःकरणात अचंबा झाला. आपली बायको आणि नको त्या स्थानी मनामध्ये किलमिश तयार झाली. पहा, आपली बायको आणि अमक्या अमक्या ठिकाणी फिरते, अशा घरी आहेत. आणि त्याची ती आवडती राणी होती. सर्व पट्ट राण्यापैकी आवडती राणी ती मुक्ताबाई होती. उज्जैन राज्याची सामग्री होती आणि अशा अपवित्र स्थानी राहते. क्रोधाने भरला, त्याला राग आला, अंतरामध्ये विकल्प दाटला. त्याला काय वाटलं, ही पतिव्रता धर्मभंग केला. पतिव्रता धर्मभंग करून या वेश्येच्या घरी ही वास्तव्य करते आहे. आपल्या अर्धांगी धर्मभ्रष्ट आली, मारण्यासाठी धावला. काय जगळ करायचं हिला, आपल्या प्रतिष्ठेला, आपल्या राज्याला, आपल्याला कलंक लावला या स्त्रीने, म्हणून मारण्यासाठी धावला. चाबूक घेतला, मारायला लागला. आता चाबूक घेतल्यानंतर, अंगाला मारल्यानंतर हिरवी पिवळी झाली होती. हिरवी निळे डाग शरीरावर पडले. अरे तू आतापर्यंत जिवंत आहे, तू का जाळून घेतलं नाही, का आत्महरण केलं नाही, या वेश्येच्या घरी राहते तू का राहिली. माझं राज्य गेलं त्याचं दुःख झालं नाही मला, माझं सर्व राज्य गेलं त्याचं दुःख झालं नाही. पण तुला पाहिल्यानंतर मला असं वाटायला लागलं की मी नरकामध्ये फिरतो आहे, रवरवाच्या नरकामध्ये फिरतो आहे. काय माझी वाईट स्थिती केली तू. तेव्हा ती अबला, ती मुक्ताबाई म्हणते, क्षमा करा. ऐकून तर घ्या, ऐकून घ्या माझं, क्षमा करा. मी दासी आहे, मी आजही तुमची पतिव्रताच आहे. मी आजही पतिव्रता धर्मभंग केलेला नाहीच. मी पतिव्रता धर्म जपलाच आहे. एक निष्ठतेने, प्राणपणाने तुम्हाला सांगते, मी शील सांभाळलेला आहे. मी पलायन करत होते, मी पळून जात होते, या ठिकाणून निघून जात होते मी. पण या स्त्रीने मला आधार दिला. ही स्त्री जरी तशी दिसत असली तर तिने मला आधार दिलाय, भगिनी म्हटलेला आहे, मला बहीण मानलेला आहे. आणि ती ज्या घरामध्ये राहत होती तिथे एक विद्यावंत आला, सामर्थ्यवान पुरुष आला. त्यांनी पाहिलं आणि मुक्ताबाईचं वर्तन पाहिलं. खरोखर ही मुक्ताबाई वासनामुक्त आहे, हिला वयस्तंभिनीची विद्या प्राप्त करून देतो. म्हणून त्या मुक्ताबाईला त्या ठिकाणी वयस्तंभिनीची विद्या प्राप्त करून दिली. त्या विद्येचं लक्षण 1000 वर्षाचं आयुष्य तिचं झालं. आपलं कलियुगात किती वर्षाचं आयुष्य आहे, 100 वर्षाचं. आपल्या दसपट्टीचं आयुष्य झालं. त्या विद्यावंताला वाटलं खरोखर ही पतिव्रता आहे, हिने आपला धर्मभंग केलेला नाही. त्या राजाला दाखवून दिलं, विक्रमादित्याला, आणि त्याला विद्या देऊन टाकली. म्हातारपणाचं दुःख तुला होणार नाही. विक्रम राजा अनुतापला हो. त्याच्या लक्षात आलं, उशिरा लक्षात आलं. आणि तो त्या मुक्ताबाईला विनंती करतो, हात जोडतोय. पतीनं पत्नीला हात जोडावा यापेक्षा जीवनामध्ये काय असावं. विक्रमादित्याने मुक्ताबाईला हात जोडला. मी चुकलो, खरोखर मी भाग्यवान आहे, पण मी ओळखलं नाही तुला.
तू आता उज्जैनला चाल. मुक्ताबाईला म्हणतो की उज्जैनला चाल, तुला शिबिकासनी म्हणजे पालखीत बसवतो, सन्मानाने घरी नेतो. वनवासाचा दिवस संपलेले आहे आपले. परंतु विक्रमाचा एक बंधू होता, विक्रमादित्य, विक्रमादित्याचा भाऊ आणि विक्रमादित्याची पत्नी. विक्रमादित्याचं भाऊचं नाव होतं भर्तृहरी. विक्रमादित्याचा भावानी संन्यास घेऊन साधू झालेला होता. त्याला गोरक्षाचा बोध झालेला होता. एकांत वनात राहत होता, तप आचरण करत होता आणि भिक्षेच्या निशेत तो तिथं आला उज्जैनला. ही उज्जैनला गेली. राजवाड्याच्या समोर उभा राहिलाय. भिक्षा शब्द उच्चारलेला आहे भर्तृहरीने. भर्तृहरी म्हणजे मुक्ताबाईचा देव. संन्यास घेतलेला लहानपणापासून या भर्तृहरीने एक नीतिशतक लिहिलेलं आहे. संस्कृतमध्ये श्लोक आहेत आणि इतके सुंदर श्लोक आहेत ज्याच्यामध्ये नीतिमत्ता भरली आहे. आपण एक एक श्लोक जर त्याचा ऐकून घेतला ना तर आपल्या मनाला समाधान वाटतं. असा एक एक श्लोक त्याचा आहे. तो भर्तृहरी त्या ठिकाणी भिक्षेला आला. उज्जैनला त्या राजवाड्याच्या समोर भिक्षेला आला. भाऊजाई मुक्ताबाई धार्मिक, मुक्ताबाईवर त्याची श्रद्धा होती, नातेसंबंध होतं, संकल्पाची भावना होती, श्रद्धा बसलेली होती. भिक्षा देण्याचा आवाज तिने ऐकला की भिक्षा घेण्यासाठी कोणीतरी ऐकलं आहे. आणि तिचा नियम काय होता, कोणी जर दाराशी आलं भिक्षा मागण्यासाठी तर आपण ज्या अवस्थेत असेल त्या अवस्थेत जाऊन भिक्षा द्यावी. त्याला थोडंसंही उभं राहू द्यायचं नाही, आपल्याला पातक लागेल, अशी तिची धर्मरूप भावना होती. अटळ नियम होता. भर्तृहरी भिक्षेला यावं आणि मुक्ताबाई आंघोळीला बसावी. किती विचित्र परिस्थिती आहे. मुक्ताबाई आंघोळीला बसेल आणि भर्तृहरी भिक्षेला येणार. भिक्षा शब्द उच्चारला, स्नानगृहात होती, दचकली अंतःकरणामध्ये. विचार केला, आपण अशा अवस्थेत आहे आणि भिक्षा समयी भिक्षा मागायला पुरुष आलेला आहे, साधू तपस्वी, आणि आपण भिक्षा नाही दिली तर भिक्षेवंतून निघून जाईल, आपल्याला पाप लागेल, अनिष्ट लागेल. अंतःकरणात तिचा धसका बसलेला आहे. माझा दान धर्म ठाकून जाईल. माझा नियम आहे की कोणीही भिक्षेला आला आणि भिक्षा शब्द म्हटलं की तात्काळ भिक्षा द्यावी, सत्व निघून जाईल, महात्म्याला उपास घडेल, किती मोठी आपल्याला अनिष्ट लागेल, केवढं अनिष्ट लागेल. खूप विचार करते आहे. अवस्था आहे आंघोळीची, साबण वगैरे लावलेला आहे, दिगंबर अवस्थेत आहे. काय करावं काय करावं तिला सुचत नव्हतं. आणि भिक्षा दिल्याशिवाय तिला समाधानही वाटत नव्हतं. शब्द उच्चारला तशीच ती आली. आंघोळीतून विवस्त्र असलेली स्त्री आली. स्वामींना तिने भिक्षा, त्या भर्तृहरीला भिक्षा द्यायचा प्रयत्न केला. त्या स्त्रीची अवस्था पाहिल्यानंतर, त्या मुक्ताबाईची अवस्था पाहिल्यानंतर भर्तृहरी वेगाने पळायला लागला. अरे बापरे, काय अनिष्ट,
ही तर विवस्त्री श्री आहे. स्त्रीचं दर्शनच व्हायला नाही पाहिजे आणि विवस्त्री याच्यात झालं. तो पुढं पळतोय, भर्तृहरी मागे पळतोय. आपले भर्तृहरी पुढं पळताय, मुक्ताबाई मागं पळते आहे भिक्षा देण्यासाठी. उघड्या अंगाने पळते आहे, धर्म पाठीशी आहे. भर्तृहरी पुढं चाललेला आहे, मार्गात आडवी झालेली आहे. गोरक्ष म्हणाला, कायशा बाई मी भियालो, परम पवित्र भिक्षा, मला पाप लागेल, साधूचं जीवन हे होईल. तेव्हा भर्तृहरी म्हणतो, मी विवस्त्र स्त्री पाहत नाही, अनिष्ट वाटेल माझ्या हृदयात. आधी स्त्रीची नरकाची खाण आहे, त्याच्यामध्ये निर्यकुंड गहन आहे, मोक्ष मार्ग सुटून जातो आहे. अशा प्रकारचा मोहितो विकार भावनेस जगतो आणि ते सर्पिणी झाली विचार, मी भिक्षा तुझी घेणार नाही. विचार करा, एक देर आहे, एक भावजा आहे, भिक्षा वाटे आहे. असा भर्तृहरी लादला, उघड्या अंगाने पळाला. मुक्ताबाई मागे, भर्तृहरी पुढे, अशी कथा चालू आहे. आपले 5 वाजले.